First of all, welcome students. Now we will see the next point, that is higher order derivatives. We already know that if y equal to f of x is a differentiable function of x, then its first derivative, that is differentiating y with respect to x, we get dy by dx, which is also denoted by f dash of x, then it is called as first order derivative. Again, differentiating with respect to x, we get derivative of dy by dx, which is also denoted by d2y upon dx square, or also denoted by f double dash of x, and this is called as second order derivative. If we take again derivative of second order derivative, then we get third order derivative, that is d by dx of d2y upon dx square is denoted by d cube y upon dx cube, or also denoted by f triple dash of x, which is also called as third order derivative, and so on. That is, म्हणजे हेच काय सांगितलं बघा आपल्याला, इफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्सिएबल फंक्शन असेल तर वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण कसा दाखवतो, dy बाय dx किंवा एफ डॅश एक्सने. ह्यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आतापर्यंत सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. पण सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय शोधलेलं आहे, dy बाय dx. मग आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं, तर ह्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला की ती टर्म आपण काय म्हणणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, त्यालाच आपण म्हणतो डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर किंवा एफ डबल डॅश एक्स, आणि ह्याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्हला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, पहिल्या डेरिव्हेटिव्हचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की त्याला आपण काय म्हणणार आहोत, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. असं आपण जसं जसं पुढे डिफरन्सिएशन घेत जाऊ तशा तशा तुम्हाला हायर ऑर्डर टर्म्स मिळत जात असतात. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, अँड सो ऑन. In general, the nth order derivative of y equal to f of x with respect to x is denoted by, in generally, फर्स्टला फर्स्ट, सेकंडला सेकंड, तसं nth ऑर्डर दाखवायचं असेल तिथं टर्म काय ना तुमची डी एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन और एफ रेस टू एन एक्स येणार. ह्या टाईपने आपण इथे ही टर्म डिनोट करू शकतो. काय सांगितलं तुमच्या बुकमध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे तो पार्ट ह्या वर्षी रिड्यूस केलेला असल्यामुळे आपण आता nth ऑर्डरचे डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल्स पाहणार नाही आहोत. आपण आपल्याला फक्त कुठंपर्यंत पाहायचं आहे, तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंतच. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी एक्झाम्पल्स पाहिलेच आहेत. आता फक्त आपल्याला काय पाहिजे आहेत, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना पहिला डेरिव्हेटिव्ह घेतो त्याला आपण म्हटलं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला काय मिळणार आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. आता नोटमध्ये काय सांगितले बघा, द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज मे आल्सो बी डिनोटेड ॲज, म्हणजे हे जे आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट, सेकंड, थर्ड हे ज्या टर्म्स सांगितलेल्या आहेत ह्या आणखी एका नोटेशनमध्ये दाखवल्या जातात. कशा, y1, y2, y3. y1 means dy by dx, y2 means second order derivative, that is d2y upon dx square, y3 means d cube y upon dx cube, up to so on. ह्या नोटेशनमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज दाखवले जातात. आता आपल्याला हे नोटेशन्स आणि ही डेफिनेशन यूज करून एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. नेक्स्ट, अवर फर्स्ट एक्झाम्पल इज, find the second order derivative of y is equal to 2x raised to 5 minus 4x cube minus 2 upon x square minus 9. Answer, we have to find second derivative, that is d2y upon dx square. Therefore, for answer given term, write given term y is equal to 2x raised to 5 minus 4x cube minus 2 upon x square minus 9 as it is. Now differentiating it with respect to x, we get dy by dx, first order derivative, is equal to, here two constant remains as it is, and we know that derivative of x raised to 5 is 5x raised to 4. We have used here formula of x raised to n. Next, minus 4 constant remains as it is, and we know that derivative of x cube is 3
x square. Similarly, minus 2 constant remains as it is, and we know that the derivative of 1 upon x raised to n is equal to minus n upon x raised to n plus 1. Use this formula here. Therefore, here value of n is 2. Therefore, derivative of 1 upon x square is minus 2 upon x raised to 3. Therefore, we get is equal to 5 into 2 means 10x raised to 4 minus 12x square. This minus and becomes plus 2 into 2 4 and x raised to minus 3. आपण छेदातला x क्यूब कुठे घेतला वरती न्यूमरेटर मध्ये घेतला. We get this first derivative. This is the value of dy by dx, but we have to find the second derivative. Therefore, we have to differentiate again this function. Therefore, again differentiating with respect to x, we get d2y upon dx square is equal to, here constant 10 remains as it is and derivative of x raised to 4 is 4x cube. Minus 12 constant remains as it is, and we know that derivative of x square is 2x. Plus 4 constant remains as it is, and we know that derivative of x raised to minus 3 is, here we have used a formula of x raised to n. Therefore, value of n is minus 3. Therefore, write here minus 3 as it is into x raised to n minus 1 means minus 3 minus 1, that is minus 4. Simplifying it, we get 40x cube minus 24x minus 12x raised to minus 4. That is 40x cube minus 24x minus 12 upon x raised to 4. इथं काय सांगितलं आपल्याला एक्झाम्पलमध्ये वायची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला सांगितलं की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधा. म्हणून आपण पहिल्यांदा त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेत असताना इथं तुमचा एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला, इकडेही एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला, आणि इथं आपण मी डायरेक्टली 1 अपॉन एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला. समजा एखाद्याला 1 अपॉन एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करायला लक्षात नाही आला, समजला नाही किंवा माहीत नसेल, तर आपण काय करणार, इथं ही जी छेदातली टर्म आहे वरती न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करणार. म्हणून मी दाखवण्यासाठी पुढच्या स्टेपमध्ये ही टर्म छेदातली कुठे शिफ्ट केली होती, न्यूमरेटरला. आणि आता परत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्हाला इथं मिळेल टर्म सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच d2y अपॉन dx स्क्वेअर. पहिल्या दोन टर्म्स सिमिलर तुम्हाला सिम्प्लिफाय करता येतात. तिसऱ्या टर्ममध्ये आता आपण काय केलंय, छेदातल्या एक्स क्यूब वरती घेतल्यामुळे इथं सुद्धा आपल्याला एक्स रेज टू एनचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणून प्लस 4 कॉन्स्टंट तसाच राहिला आणि यांची व्हॅल्यू ह्या एक्झाम्पलमध्ये किती आपली -3. म्हणून फॉर्म्युलाप्रमाणे आन्सर काय आलं, -3 इंटू एक्स रेज टू -3 -1 म्हणजेच किती आलं, -4 आलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचा हा जो एक्स रेज टू -4 आहे, मला निगेटिव्ह इंडेक्स नको आहे, पॉझिटिव्ह इंडेक्स करायचं असेल तर परत ही टर्म आपल्याला कुठं शिफ्ट करायला पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये. म्हणून फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल, 40x क्यूब -24x -12 डिवायडेड बाय x raised to 4. And here our answer is completed. Now the next example is x cube into log of x. The value of y is given x cube into log x, and we have to find second order derivative. Now differentiating this given equation, we get derivative of y with respect to x, that is dy by dx is equal to, here written as derivative of y means x cube into log x. Since x cube and log x are connected with multiplication sign, therefore we have to use here product rule, and we have to keep first term x cube as it is, and we have to take derivative of second term, that is log x, plus keep second term log x as it is and take derivative of x cube. X cube term remains as it is, and we know that derivative of log x is 1 upon x, plus second term log x remains as it is, and we know that derivative of x cube is 3x square. Simplifying it, we get x square plus 3x square into log of x. Here x square term taken common, therefore in the bracket we get 1 plus 3 log of x. This is the value of first order derivative. एक्झाम्पलमध्ये जे फंक्शन दिले त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना दोन टर्मच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागला, प्रोडक्ट रूल यूज करावा लागला. प्रोडक्ट रूल यूज करून सिम्प्लिफाय केल्यानंतर दोन्ही टर्ममध्ये एक्स स्क्वेअर असल्यामुळे आपण एक्स स्क्वेअर काय केला, कॉमन काढला, आणि आता इथे तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा कम्प्लीट झाला.
For second order derivative, we have to again differentiate with respect to x. Therefore, we get d2y upon dx square is equal to derivative of first order derivative is x square into bracket 1 plus 3 log of x. Again, here is multiplication sign in the terms. Therefore, we have to use again product rule. Keep first term x square as it is and take derivative of 1 plus 3 log x, plus keep second term 1 plus 3 log x as it is and take derivative of x square. Here x square term remains as it is. We know that derivative of 1 is 0 since it is a constant term, and derivative of 3 log x is 3 into 3 constant as it is, and derivative of log x is 1 upon x, plus second term 1 plus 3 log x as it is, and we know that derivative of x square is 2x. Here simplifying we get 3x, since x square into 0 is 0 and x square into 3 is 3x square divided by x. One x term get cancelled, therefore we get 3x plus multiplying by 2x to the terms in the brackets, we get 2x plus 6x into log of x, that is 2 plus 3, that is 5x plus 6x log x. Taking common x, we get x into the bracket 5 plus 6 log x. This is our answer. एक्झाम्पल मध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर परत आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतो. तेव्हा सुद्धा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय करावं लागतं, प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो. प्रोडक्ट रूल यूज केल्यानंतर इथं एक्स स्क्वेअरने आत मल्टिप्लाय करा, इकडं 2x ने आत मल्टिप्लाय करा, म्हणजे सिम्प्लिफाईड टर्म्स तुम्हाला काय मिळतात, 3x प्लस 2x प्लस 6x लॉग एक्स. 3x आणि 2x सेम टर्म असल्यामुळे त्यांची ॲडिशन होणार 5x आणि पुढची टर्म आहे तशीच राहिली 6x लॉग एक्स. आहे असं आन्सर ठेवलं तरीही चालतं. एखाद्याला अजून सिम्प्लिफाय करा वाटलं तर इकडेही एक्सची टर्म आहे, इकडेही एक्सची टर्म आहे, म्हणून आपण काय केला, एक्स कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये टर्म काय मिळेल तुम्हाला, 5 प्लस 6 लॉग ऑफ एक्स. and here our answer is completed. Now the next example is x is equal to sin theta and y is equal to sin square theta at theta is equal to pi by 2. That is, we have to find the value of second order derivative, that is d2y upon dx square at angle theta is equal to pi by 2. Solution is, take x is equal to sin theta and y is equal to sin cube theta. Now here given values of x and y, that is, this is an example of parametric function. Therefore, for finding derivative we have to use the method of parametric functions. That is, here given parameter is theta. Therefore, we have to differentiate x and y with respect to theta first and use the formula of dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. Then we get first derivative. For that, we have to differentiate x and y with respect to theta. Therefore, we get differentiating x with respect to theta, that is dx by d theta is equal to derivative of value of x is sin theta, and we know that derivative of sin theta is cos theta. Similarly, differentiating y with respect to theta, we get dy by d theta is equal to derivative of, that is d by d theta of sin cube theta, that is sin theta bracket raised to 3. We have to use here formula of x raised to n. We know that derivative of x cube is 3x square. Similarly, derivative of sin theta cube or sin cube theta is 3 sin square of theta, and again we have to take derivative of sin theta. Therefore, we get term 3 into sin square theta into derivative of sin theta is cos theta. बघा इथं काय सांगितलं मी, एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, म्हणजे हे कोणत्या टाईपचं एक्झाम्पल आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल आहे. मग पॅरामेट्रिक फंक्शन आलं की जो पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरने आपण काय करतो, एक्स वायला डिफरन्शिएट करतो आणि पॅरामेट्रिकचा
फॉर्म्युला यूज करतो. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dxची व्हॅल्यू मिळते. पण इथं एक्सला डिफरन्शिएट केलं त्याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? कॉस थिटा. वायला डिफरन्शिएट करत असताना क्यूब असल्यामुळं पहिला डेरिव्हेटिव्ह क्यूबचा आला, नंतर डेरिव्हेटिव्ह कशाचा आला? साईनचा आला. म्हणून आन्सर मिळाला आपल्याला 3 sin स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केल्या. वी हॅव फॉर्म्युला dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. Putting the values we get simplified answer 3 sin square of theta. This is the value of first order derivative, but we have to find the second order derivative. Therefore again differentiating with respect to x, we get derivative of dy by dx, that is d2y upon dx square, and here 3 constant taken outside and we get term in the derivative sign is d by dx of sin square theta. Here function is in the parameter theta and we have to take derivative with respect to x. Therefore we have to use here chain rule, that is dy by dx is equal to dy by du into du by dx. Therefore we have to differentiate this function with respect to theta first and again theta with respect to x. Therefore we get 3 into d by d theta of sin square theta into d theta by dx. जे काय सांगितलं मी, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना दोन्ही बाजूला आपण डेरिव्हेटिव्ह साइन घेतलं, पण इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं आणि आतलं फंक्शन कोणत्या पॅरामीटरमध्ये आहे? थिटामध्ये. म्हणजे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह इथं घेणं पॉसिबल नाही आहे. मग आपल्याला इथं काय करावं लागतं? चेन रूल यूज करावा लागतो. चेन रूलमध्ये आपण सांगितले की dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. मग तसं आता इथं फंक्शन तुमच्या कोणत्या पॅरामीटरमध्ये आहे? थिटामध्ये. म्हणून पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसा घ्यायचा? थिटा घ्यायचा आणि परत थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसा घ्यायचा? आपल्याला एक्स घ्यायचा आहे. नेक्स्ट 3 टर्म रिमेन्स ॲज इट इज अँड वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज, first take derivative of square, therefore we get 2 sin theta into derivative of sin theta, and we know that value of d theta by dx is 1 upon dx by d theta. We have taken this term in the denominator. Simplifying it, we get 3 into 2 sin theta, that is 6 sin theta, and derivative of sin theta is cos theta. And value of one term remains as it is, and we know that value of dx by d theta is cos theta. Therefore put here cos theta. Cos theta same term get cancelled, therefore we get simplified answer as 6 sin of theta. But we have to find its value at theta is equal to pi by 2. Therefore put theta is equal to pi by 2. That is d2y upon dx square at theta is equal to pi by 2 is equal to 6 into sin of theta ची जागी व्हॅल्यू पुट केली pi by 2. We know that sin 90 is 1, that is we get value 6 into 1, that is 6, and here our answer is completed. आता परत आणखी एकदा मी रिपीट करते आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा जेव्हा इक्वेशनमध्ये एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू दिलेले असतात तेव्हा ते पॅरामेट्रिक इक्वेशन असतं. पॅरामेट्रिक इक्वेशन असेल तर पहिला डेरिव्हेटिव्ह काढण्याची मेथड तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. फंक्शनला डिफरन्शिएट करा त्या पॅरामीटरनी आणि त्याचा फॉर्म्युला यूज करा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर सुद्धा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा तुमचं डेरिव्हेटिव्हचं फंक्शन आणि आतलं फंक्शन वेगवेगळे येतात. म्हणून इथं परत आपल्याला नेहमी कोणता रूल यूज करावा लागणार आहे? चेन रूल यूज करावा लागणार आहे. म्हणजे फंक्शन इथं तुमचं ज्या पॅरामीटरमध्ये असेल पहिल्यांदा त्या पॅरामीटरनं डिफरन्शिएट करायचं. समजा इथं माझी टीची टर्म असती तर मला काय घ्यावं लागलं असतं? डी बाय डी टी आणि नंतर इथं डी टी बाय dx घ्यावं लागलं असता. थिटाचं फंक्शन आहे तर मला काय घ्यावं लागलं? डी बाय डी थिटा आणि नंतर डी थिटा बाय dx घ्यावं लागलं. समजा माझी यूची टर्म असती तर मला काय घ्यावं लागलं असतं? डी बाय डी यू आणि इथं नंतर डी यू बाय dx घ्यावं लागलं असतं. तुमचं एक्झाम्पल ज्या पॅरामीटरमध्ये असेल त्याच पॅरामीटरनं पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि परत त्याला कशाने डिफरन्शिएट करायचं? आपल्याला एक्सने डिफरन्शिएट करायचं आहे. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये पॅरामीटर थिटा असल्यामुळं पहिला डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हटला आणि नंतर थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसा म्हटला?
एक्स म्हटला. 3 टर्म कॉन्स्टंट तशीच ठेवली. इथं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा स्क्वेअरचा आला, नंतर साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला. आणि इकडे फक्त आपण काय केलं, ही टर्म अंशातली टर्म ती छेदामध्ये शिफ्ट केली तर त्याचे ऑर्डर काय होते, चेंज होते. किंवा ही जी न्यूमरेटरमधली व्हॅल्यू आहे ती डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आपण शिफ्ट केली. छेदातली टर्म कुठं असते, अंशामध्ये. तसंच ही अंशातली व्हॅल्यू कुठे गेली, तुमची छेदामध्ये गेली इथं. नेक्स्ट ही टर्म सिम्प्लिफाय केली तर इथं ही जी टर्म असते त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी वरती काढलेली आहे. तिची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला, कॉस थिटा. त्या टर्मच्या जागी आपण त्याची व्हॅल्यू यूज केली. कॉस थिटा सेम टर्म असल्यामुळे कॅन्सल झाल्या. आन्सर मिळाला फक्त तुम्हाला 6 साइन थिटा. आणि परत थिटाच्या जागी आपल्याला किती व्हॅल्यू सांगितले, π/2. ती व्हॅल्यू पुट केली म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळालं, 6 मिळालं. आणि इथं आपलं सोल्युशन कंप्लीट झालं. Now the next example is, if x is equal to 80 square and y is equal to 280, then show that xy into d2y upon dx square plus a is equal to 0. म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्सच्या वायच्या व्हॅल्यूज दिलेत आणि त्याच्यावरून हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आहे. इथं आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधायचं नाही आहे, तर काय करायचं आहे, हे इक्वेशन प्रूव्ह करून दाखवायचं आहे. इक्वेशनमध्ये तुमची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलचा पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे, तरच आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढता येतो. आणि त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून मग सिम्प्लिफाय करायला हवं. Therefore, in the answer, given equations are x is equal to 80 square and y is equal to 280. Call this as equation number 1. Now, these equations are also equations of parametric function and given parameter is t. Therefore, we have to differentiate x and y with respect to t. Differentiating s with respect to t, we get dx by dt is equal to constant a remains as it is and derivative of t square is 2t. That is, we get answer 2at. Now differentiating y with respect to t, we get dy by dt is equal to 2a constant remains as it is and derivative of t is 1. That is, we get answer 2a. Now use the formula. Therefore, we get dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. Putting values, we get answer 1 upon t. That is, value of first order derivative, that is dy by dx is 1 upon t. Now we have to again differentiate with respect to x, because here term is d2y upon dx square. Therefore, we have to take second order derivative with respect to x. Therefore, here we have written differentiating with respect to x. We get value of derivative of dy by dx is d2y upon dx square, and here we have used a chain rule. That is, we have taken derivative with respect to t first and next derivative of t with respect to x. काय सांगितलं मी इथं, x आणि y च्या व्हॅल्यू दिल्यामुळे पॅरामेट्रिक इक्वेशन असल्यामुळं आपण पॅरामेट्रिकची मेथड यूज केली. टी मध्ये इक्वेशन्स असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेतला आणि डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला काढला. व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 अपॉन टी. आता ह्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढत असताना इथं फंक्शन टी मध्ये म्हणून टीनं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्सच काढायचं आहे. म्हणून इथं आपल्याला चेन रूल परत यूज करावा लागणार, कारण फंक्शन कोणत्या पॅरामीटरमध्ये आहे, टी मध्ये. मग मी विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार नाही, म्हणून आपण पहिल्यांदा ह्याला टीनं डिफरन्शिएट केलं आणि नंतर टीला कशाने डिफरन्शिएट केलं, x ने डिफरन्शिएट केलं. नाउ द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन टी इज -1 अपॉन टी स्क्वेअर. सिन्स आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्सची व्हॅल्यू किती असते, -1 अपॉन एक्स स्क्वेअर. देअरफॉर हिअर वी गेट व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन टी इज -1 अपॉन t square, and value of dt by dx, that is here term is 2at. Value of dx by dt is 2at. Therefore, value of dt by dx is 1 upon 2at. That is, we get answer -1 upon 2at cube.
राईट. म्हणजे इथं काय केलं बघा, आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी पहिला घेतला, नंतर टर्म डी टी बाय डी एक्स घेतली. डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे किती, 2at, आणि आपल्याला काय हवं आहे, डी टी बाय डी एक्स. म्हणजे ह्याची ऑर्डरसुद्धा तुम्हाला काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. रिव्हर्स ऑर्डरमध्ये करताना अंशातला 2at छेदात येणार नाही, छेदातला 1 कुठे येतो, अंशामध्ये, म्हणून त्याची व्हॅल्यू किती मिळते, 1/2at. सिम्प्लिफाय केलं तर व्हॅल्यू मिळते -1/2at³. आता ही मिळायला आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. पण इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला काय पाहिजे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये XY पाहिजे आणि पुढं A पाहिजे. म्हणून मी इथं काय केलं, एक एनी वरती मल्टिप्लाय करून घेतलं आणि एक एनी खाली मल्टिप्लाय करून घेतलं. का मल्टिप्लाय केलं, तर मला इथं एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज तयार करायच्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की एक्स म्हणजे काय असतं, at² आणि वाय म्हणजे काय आहे, 2at. म्हणजे हा आणि हा ए, आपल्याला एच्या 2 टर्म्स लागणार आहेत आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये फक्त एकच टर्म आहे, म्हणून आपण एक ए ॲडजस्ट करून घेतला. आणि इथं लिहिताना t³ टर्म आपण कशी लिहिली, t² × t लिहिली. आता आपण इक्वेशन 1 मधल्या व्हॅल्यूज यूज केल्या तर आपली व्हॅल्यू कशी म्हणणार, -a/ पहिली टर्म आहे आपली at² आणि ती कशाची व्हॅल्यू आहे तुमची, एक्सची, म्हणून इथं आपण लिहिला एक्स. दुसरी व्हॅल्यू आहे तुमची 2at, ही कशाची व्हॅल्यू आहे, वायची, म्हणून इथं तुमचा सेकंड काय आला, y आला. शिफ्टिंग दिस xy टू दी अदर साइड वी गेट x into y into second order derivative, that is d2y/dx² is equal to -a. Shift this -a also to the other side, therefore we get xy into d2y/dx² plus a is equal to 0, which is our required solution. So here our solution is completed. एक्झाम्पल सोडवताना आपण फक्त फरक आता काय केला, आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ही टर्म तुम्हाला सांगितले मी, चेन रूल यूज केला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती आली, -1/2at³ आली. पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला XY लागणार आहे आणि एक्सच्या व्हॅल्यूमध्ये पण A आहे, वायच्या व्हॅल्यूमध्ये पण A आहे, म्हणजे 2 A लागणार आहेत. तर आपल्याकडे फक्त एकच A आहे, म्हणून आपण A ॲडजस्ट केला आणि t³ टर्म लिहिताना t² × t लिहिली. ह्या दोन्ही टर्मच्या जागी त्यांच्या व्हॅल्यूज यूज केल्या. ही टर्म अपोजिटला शिफ्ट केली, नंतर आलेला -a सुद्धा अपोजिटला शिफ्ट केला की आपोआप तुमचं सोल्युशन तिथं कंप्लीट झालं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज, if y is equal to e⁻m tan inverse x, then we have to show that 1 plus x² into d2y/dx² plus 2x minus m into dy by dx is equal to 0. Take here given value of y, that is y is equal to e⁻m into tan inverse of x. Differentiating it with respect to x, we get dy by dx is equal to derivative with respect to x, that is d by dx of e⁻m tan inverse of x. Here first function is e⁻, therefore we have to use law of derivative of e⁻x first. We know that derivative of e⁻x is e⁻x as it is, therefore derivative of e⁻m tan inverse x is e⁻m tan inverse of x as it is. Again we have to take derivative of m tan inverse of x since it is a composite function. Keep this first term e⁻m tan inverse x as it is. Here m is constant, therefore it remains as it is, and use here formula of tan inverse x, that is 1/1 plus x². Now shift this term 1 plus x² to the other side, therefore we get 1 plus x² into dy by dx is equal to my. एक्झाम्पलमध्ये वायची जी व्हॅल्यू दिले, ही टर्म तुमची e⁻m tan inverse x आहे, म्हणजे e⁻x टाईपची आहे, पण हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. एक्सच्या जागी तुमची व्हॅल्यू काय आहे, tan inverse x आहे, म्हणून कॉम्पोजिटची मेथड यूज करा. कॉम्पोजिटची मेथड यूज करताना पहिलं फंक्शन ई दिसतं, म्हणून पहिल्यांदा e⁻x फॉर्म्युला यूज करायचा आणि मग कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, m tan inverse x चा. पहिली टर्म आहे तशीच राहते आणि इकडं डेरिव्हेटिव्ह करताना m कॉन्स्टंट बाहेर येणार आणि tan inverse चा फॉर्म्युला यूज केला.
ही टर्म तुमची डिनॉमिनेटरमधली आपण अपोजिटला शिफ्ट केली तर ती कुठे जाणार, न्यूमरेटरमध्ये. म्हणून तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, 1 + x² × dy/dx इज इक्वल टू, इकडं टर्म राहिली तुमची m × e⁻m tan इनवर्स x. पण e⁻m tan इनवर्स x साठी आपण इक्वेशन 1 मध्ये काय सांगितले, त्याची व्हॅल्यू किती असते, y. म्हणून त्याच्या जागी आपण काय यूज केलेलं आहे, इथं y यूज केला आहे. म्हणून रिझन दिलं त्याला बाय इक्वेशन 1. आता परत आपल्याला इक्वेशनमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणखी एकदा डिफरन्शिएट करायला पाहिजे. म्हणून इथं आपण म्हटलं डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेत असताना आता इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, इकडं ही टर्म एक्सच्या इकडं ही एक्सची टर्म आहे, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो. इथं प्रोडक्ट रूल यूज करत असताना फर्स्ट टर्म 1 + x² रिमेन्स ॲज इट इज अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म दॅट इज dy/dx, plus keep second term dy/dx as it is and take derivative of that is d/dx of first term 1 + x² is equal to, here m constant remains as it is and derivative of y is dy/dx. Now the term 1 + x² remains as it is and we know that derivative of first order derivative is second order derivative. Therefore we get d2y/dx² plus dy/dx remains as it is. Derivative of 1 is 0 and derivative of x² is 2x is equal to, here m × dy/dx remains as it is. Simplifying it we get 1 + x² × d2y/dx² as it is. 0 + 2x is 2x. 2x × dy/dx is 2x. dy/dx is equal to m × dy/dx. Shift this term to the other side. Therefore we get plus m, instead of plus m we get minus m, and take dy/dx common. Therefore we get final answer 1 + x² d2y/dx² plus 2x minus m × dy/dx is equal to 0. एक्झाम्पलमध्ये काय केलं, आपण पहिला ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर इथं वायच्या जागी वायची व्हॅल्यू यूज केली आणि ही छेदातली टर्म आपण शिफ्ट केली. ह्याचा परत आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेत असताना ह्या दोन्ही टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळे प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो. म्हणून पहिली टर्म तशीच ठेवली, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हटला. पण आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कशाची टर्म असते, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इकडं सेकंड टर्म तशीच ठेवली आणि फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह किती आला, 0. आणि x² डेरिव्हेटिव्ह किती झाला, 2x झाला. इकडं m कॉन्स्टंट असल्यामुळे तसाच राहिला आणि yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx झाला. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं आपण, 0 + 2x म्हणजे 2x dx तसाच ठेवला आणि हा प्लस m × dy/dx दुसऱ्या बाजूला शिफ्ट केले तर टर्म का होणार, -m × dy/dx. आणि इथेही dy/dx आहे, इथे dy/dx आहे, त्यातून dy/dx आपण काय केला, कॉमन काढला. म्हणून तुम्हाला फायनल सोल्युशन म्हणजे काय मिळालं, रिक्वायर्ड सोल्युशन 1 + x² × d2y/dx² plus 2x minus m × dy/dx is equal to 0. आणि इथं आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज, if y is equal to x plus tan x, then show that cos square x × d2y/dx² minus 2y plus 2x is equal to 0. Use here value of y is equal to x plus tan x. Differentiating it we get derivative of x is 1 and derivative of tan x is sec² x. Therefore we get value of dy/dx is equal to 1 plus sec² x. We have to find second order derivative. Therefore again differentiating with respect to x we get d2y/dx² is equal to, we have to take derivative of 1 plus sec² x, but we know that derivative of 1 is 0 and derivative of sec² is, first we have to take derivative of square. Since derivative of x² is 2x, therefore derivative of sec² x is 2 sec x into derivative of sec x. This term 2 sec x remains as it is and we know that derivative of sec x is sec x into tan x. That is, we get answer d2y/dx² is equal to 2 into
sec square. Sec into sec means sec square x into tan of x. We have already find the values of dy by dx and d2y by dx square. Therefore, use these values in the given equation. Now, first we take LHS of the given equation. LHS of given equation is cos square x into d2y upon dx square minus 2y plus 2x. Take it as it is and put values of second order derivative and y. Therefore, we get this cos square term, cos square of x term remains as it is, and value of d2y upon dx square is 2 sec square x into tan x minus 2 as it is, and value of y is x plus tan x plus value of 2x is as it is. Here simplifying it, we get this cos square x terms remains as it is, 2 as it is. We know that sec square x means 1 upon cos square x, and this term tan x as it is. Here multiply by 2 to the terms in the bracket, we get minus 2x, this minus, this plus sign becomes minus 2 tan x plus 2x. Here plus 2x minus 2x, same term opposite sign get cancel, and here cos square x term also get cancel. Therefore, we get 2 tan x minus 2 tan x, that is same terms with opposite sign. Therefore, we get answer as equal to 0. Therefore, here our example is proved. Our answer is simplified. बघा इथं काय सांगितले, वायची व्हॅल्यू एक्स टॅन एक्स दिले म्हणून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढताना डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेत असताना वनची टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 येतो, आणि सेक स्क्वेअर एक्समध्ये पहिला डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यावा लागतो, स्क्वेअरचा, नंतर सेकचा. दोन्ही व्हॅल्यूज काढल्यानंतर डायरेक्टली मला सोल्युशन दिसत नाही आहे, म्हणजे माझं डायरेक्ट सोल्युशन दिसत नाही तेव्हा काय करायचं, इक्वेशनची एक बाजू लिहून घ्यायची आणि सिम्प्लिफाय करत जायची. इकडं तर 0 आहे म्हणजे ही घेऊन सिम्प्लिफाय करता येत नाही म्हणून आपण LHS आहे तसा लिहून घेतला, जी टर्म आहे तशीच घेतली आणि त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुट केला. कॉस स्क्वेअर एक्स आहे तसंच ठेवा. आपल्याला माहिती आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू त्याच्या जागी यूज केली, वायची व्हॅल्यू माहिती आहे ती यूज केली आणि सिम्प्लिफाय केल्या. सिम्प्लिफाय केलं की आपोआप तुमचं आन्सर किती आलं, 0 आलं. म्हणजे इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, RHS मिळाला, आणि LHS इज इक्वल टू RHS आला म्हणजे आपलं एक्झाम्पल इथं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे आणि आपलं सोल्युशन इथं कंप्लीट झालेलं आहे. नाव the next example is, if y is equal to sine of m cos inverse of x, then show that 1 minus x square into d2y upon dx square minus x into dy by dx plus m square y is equal to 0. Here given equation is y is equal to sine of m cos inverse of x. First, shift this sine term to the other side. Therefore, we get sine inverse of y is equal to m cos inverse of x. Now, differentiating both sides with respect to x, we get इतर टर्म तुमची y मध्ये आहे म्हणजे पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि परत yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसा घ्यायला पाहिजे, x घ्यायला पाहिजे. म्हणजे इम्प्लिसिट मेथड म्हणतो तशा टाईपमध्ये यूज करायचं आपल्याला. मग साइन इन्व्हर्स ऑफ yचा फॉर्म्युला काय आला, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, आणि परत yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx इज इक्वल टू m कॉन्स्टंट आहे तसं चला, आणि कॉस इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो, -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. छेदामध्ये टर्म आला की डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला अडचण येते म्हणून छेदातली टर्म आपण शिफ्ट केली, म्हणजे दोन्ही छेदातल्या टर्म एकमेकाच्या अपोजिट साईडला शिफ्ट करा. म्हणजे ही टर्म इकडे येताना कुठे येणार, न्यूमरेटरमध्ये, आणि ही टर्म ह्या बाजूला कुठे येणार, न्यूमरेटरमध्ये. Therefore, we get square root of 1 minus x square into dy by dx is equal to minus m into square root of 1 minus y square. सिम्प्लिफाय करताना मला रूट साईन ही नको आहे, कारण रूट साईन होतं मला रूट एक्सचा फॉर्म्युला यूज करावा लागतो, म्हणून मी काय करणार, रूट साईन कॅन्सल करणार. फॉर कॅन्सलिंग रूट साईन we have to take square on both sides. Therefore, squaring on both sides we get square root get cancelled. Therefore, here we get answer only 1 minus x square. Squaring it we get dy by dx bracket square. Here squaring with minus m we get answer plus m square, and here again square root get cancelled. Therefore, we get 1 minus y square.
that is here multiplied with m square we get m square minus m square of y. काय सांगितलं बघा, एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा साईनची टर्म आपण अपोजिटला शिफ्ट केली म्हणून ती साईन इनवर्सची टर्म झालेली आहे आणि आपल्याला मिळालं साईन इनवर्स ऑफ y इज इक्वल टू m कॉस इनवर्स ऑफ x. डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स हवा म्हणून आपण डिफरन्शिएट कसं केलं, विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. फंक्शन y मध्ये पण डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो म्हणून जेव्हा जेव्हा फॉर्म्युला यूज करतो त्याच्यानंतर पुढची टर्म काय नाही तुमची dy बाय dx. चेन रूल यूज केला, पहिल्यांदा y ने डिफरन्शिएट केलं आणि नंतर y ला कशाने डिफरन्शिएट केलं, x ने डिफरन्शिएट केलं. मग साइन इनवर्स x चा फॉर्म्युला काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x इज 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि इथं टर्म y असल्यामुळे आन्सर काय आलं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx. इकडे m फंक्शन तसंच राहिलं आणि कॉस इनवर्स x चा फॉर्म्युला यूज केला म्हणून व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता शिफ्टिंग दीज टर्म्स टू द अदर साइड्स वी गेट, ही टर्म इकडे आल्यामुळे टर्म काय आली √1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू हा m आहे तसाच आणि इकडची टर्म शिफ्ट केल्यामुळे √1 मायनस वाय स्क्वेअर मिळाली. स्क्वेअर रूट काढण्यासाठी दोन्ही बाजूला स्क्वेअर केला किंवा सगळ्याच टर्मचा स्क्वेअर केला. इथं वर्गमूळ कॅन्सल केल्यामुळे टर्म राहिली 1 मायनस एक्स स्क्वेअर, वर्ग केल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर आला, इकडे वर्ग केल्यामुळे मायनस साइन गेला आणि m स्क्वेअर आला, परत इकडे स्क्वेअर रूट काय झालं कॅन्सल झालं, फक्त m स्क्वेअरने आपण आत मल्टिप्लाय करून घेतलं. ही कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मधले इक्वेशन आहे पण आपल्या इक्वेशनमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे म्हणून आणखी एक द्यायला काय करायला पाहिजे आपल्याला, डिफरन्शिएट. देअरफॉर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन वी गेट, use here again product rule. Keep this first term 1 minus x square as it is and take derivative of second term that is dy by dx bracket square plus keep second term dy by dx bracket square as it is and take derivative of first term that is 1 minus x square is equal to, since m square is constant term therefore its derivative is 0, minus m square remains as it is and derivative of y square is 2y, sorry, right here derivative of y square. Simplifying in the next term we get 1 minus x square as it is and we have to take derivative of square first. Since derivative of x square is 2x therefore derivative of dy by dx bracket square is 2 into dy by dx and again differentiate with dy by dx, therefore we get d2y upon dx square. Second term dy by dx bracket square remains as it is and here derivative of x1 is 0 and derivative of x square is 2x with minus and therefore we get minus 2x into dy by dx bracket square and here we get this minus m square term as it is and derivative of y square is 2y into dy by dx. इथं जरा असं व्यवस्थित समजावून घ्या, काय सांगितले बघा, मध्ये प्रोडक्ट साइन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतो, मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतो, प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो. मग फर्स्ट टर्म तशीच ठेवली, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हटला, प्लस सेकंड टर्म तशीच ठेवली, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हटला आणि इकडे एम स्क्वेअर कॉन्स्टंट तसाच ठेवून वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हटला. इथं फर्स्ट टर्म तशीच राहिली पण इथं डेरिव्हेटिव्ह करताना पहिला स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2 इंटू dy बाय dx. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायला पाहिजे, dy बाय dxचा. dy बाय dxचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कुठला असतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून इथं टर्म आहे तुमची d2y अपॉन dx स्क्वेअर आली. लक्षात येतं का, पहिला डेरिव्हेटिव्ह स्क्वेअरचा आणि नंतर dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर. इकडे 1 ही कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे ना 2x, पण साइन काय त्याला मायनस म्हणून व्हॅल्यू झाली 2x इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मायनस एम स्क्वेअर कॉन्स्टंट तसाच राहिला आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आला आणि परत yचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx आला. आता प्रत्येक टर्म 2 इंटू dy बाय dx आहे, इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे म्हणून सगळ्यातला 2 इंटू dy बाय dx आपण काय करून टाकला, कॅन्सल केला. जिथं टर्म शिल्लक राहिली 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. इथला 2 कॅन्सल झाला म्हणजे x राहिला, एक dy बाय dx कॅन्सल झाला मग एक dy बाय dx शिल्लक राहिला इज इक्वल टू 2 इंटू dy बाय dx केल्यामुळे टर्म राहिली फक्त मायनस एम स्क्वेअर
y. Shift this minus m square y to the other side, that is we get plus m square y. Therefore we get final answer 1 minus x square into d2y upon dx square minus x into dy by dx plus m square y, which is equal to 0, which is our required answer. And here our solution is completed. इथं एक्झाम्पलमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढताना प्रोडक्ट रूल यूज केला. प्रत्येक टर्ममध्ये 2 इंटू डी वाय बाय डी एक्स टर्म असल्यामुळे आपण काय केली, ती कॅन्सल करून टाकली. कॅन्सल केल्यानंतर ज्या टर्म शिल्लक राहतात त्याच्यामधला फक्त हा मायनस एम स्क्वेअर वाय अपोजिटला शिफ्ट केल्यामुळे काय आला, प्लस एम स्क्वेअर वाय. आणि इथं आपलं सोल्युशन तयार झालं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल इथं कंप्लीट झालेलं आहे. आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक डेरिव्हेटिव्हमधला म्हणजे डिफरन्सिएशन टॉपिकमधले सगळे एक्झाम्पल, सगळे पार्ट्स कंप्लीट झालेले आहेत. आणि आजच्या ह्या लेक्चरला आपला हा फर्स्ट टॉपिक कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्यातले सगळे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, सगळे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अडचण येत असेल तर नक्की फोन करून विचारू शकता तुम्ही मला. हा जो पार्ट आपण शिकलेला आहोत, ह्या ज्या मेथड्स आपण शिकलेल्या आहोत, जिथं जिथं ज्या टाईपचे फंक्शन्स येतील तसेच फॉर्म्युले, तशाच मेथड्स आपल्याला एक्झाम्पल्समध्ये यूज कराव्या लागणार आहेत. आणि पुढच्या एक्झाम्पलमध्ये पुढच्या टॉपिकमध्येही तुम्हाला डेरिव्हेटिव्हसच यूज करायचे आहेत. कारण टॉपिकच आपलं नाव आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणून डेरिव्हेटिव्हमध्ये ज्या ज्या मेथड्स तुम्ही शिकलेल्या आहात त्या सगळ्या मेथड्स तुम्हाला येणं गरजेचे आहे. म्हणून सगळ्यांनी परत आणखी एकदा सगळ्या मेथड्स रिवाइज करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचा टॉपिक समजायलाही सोपा जाईल. पुढचा टॉपिक याच्यापेक्षाही खूप सोपा आहे. फक्त फॉर्म्युलेज तुमच्या लक्षात आले आणि प्लेन साधे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करता आल्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या, तरीही एक्झाम्पल्स तुम्हाला तिथं सिम्प्लिफाय करता येतात. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू.